आपल्या देवघरामध्ये जी आपण मूर्ती नेहमीच्या पूजेसाठी ठेवतो अशी मूर्ती कोणत्या धातूची उत्तम सांगितलेली आहे? मत्स्यपुराणात वर्णित आहे, सौवर्णी राजती वापी ताम्री रत्नमयी तथा शैली दारुमयी वापी लोह संघमयी तथा। अर्थात सुवर्ण, चांदी, ताम्र म्हणजे तांब्याची, स्फटिक, नीलम इत्यादी रत्नांनी युक्त असणारी, दृढशिला म्हणजे दगडाची, शीसम या धातूची, दृढ काष्ठ म्हणजे उत्तम लाकडाची आणि पंचधातू या सर्वांची उपयोजिता करून तयार केलेली मूर्ती ही देवघरामध्ये ठेवण्यास उत्तम सांगितलेली आहे। त्याप्रमाणे आपण तिचे पूजन उत्तमतया करू शकतो आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो। धन्यवाद।